विशेष बातमी बघूया। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विविध कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत। शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्र्यांच्या वर्तणुकीमुळे शिवसेनेच्या प्रतिमेवरती परिणाम होत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना तंबी दिलेली आहे। कारवाई करायला भाग पाडू नका असा इशाराच एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त आमदार आणि मंत्र्यांना दिलाय। बघूया। शिंदेंची वादग्रस्त मंत्री आमदारांना तंबी, कारवाई करायला भाग पाडू नका। एकनाथ शिंदेंनी दिला इशारा। निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याच्या कारणावरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला आमदार संजय गायकवाडांनी केलेली मारहाण असो, की पैशांची बॅग असलेल्या व्हायरल व्हिडिओवरून वादात सापडलेले मंत्री संजय शिरसाट असो, की मग एनसीपीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी शेअर केलेला भरत दुगावलेचा पूजा करतानाचा व्हिडिओ असो, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार विविध कारणांनी वादात सापडले। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या या वर्तणुकीमुळे शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी होते। त्यावरून विरोधक सुद्धा शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाहीये। ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे 2-2 कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। काय चाललंय? उघडे नागडे फिरतायत मंत्री। नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये। की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात? त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगनी, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात? मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं। काय बोलतात ते? की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं। आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। मंत्री आणि आमदारांच्या या वर्तनाचा फटका शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतिमेलाही बसतोय। त्यामुळे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं। कारवाई करायला भाग पाडू नका। बदनामीचे डाव रचले जात आहेत। सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात असा सल्लाही एकनाथ शिंदेंनी मंत्री आणि आमदारांना दिला। मात्र यावरून विरोधकांनी टोले लगावण्याची संधी साधून घेतली। मला वाटतं की चांगली गोष्ट आहे, समज दिली पाहिजेत, कारण ते चड्डी बनियान खूप झाला होता आणि त्यांचे कॅमेऱ्यावर मध्ये फोटो कसे येतात, तर मला वाटतं की कॅमेरा हा गुप्त लोकांच्या हातात आहे, जे सत्तेतीलच पार्टनर आहे। त्यामुळं विशिष्ट हेतूने त्यांना टार्गेट कदाचित केलं जावत नसेल आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समज द्यावी लागत असेल, तर आता मला वाटतं की शिंदे साहेबांनी सुद्धा काही गुप्त कॅमेरे तयार करावेत। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाच्या धडाक्यामुळे त्यांची प्रतिमा चांगली आहे। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे शिंदेंचं चांगलं वजन असल्यानं त्यांना भेटही सहज साध्य पद्धतीनं मिळते। मात्र वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या वर्तनामुळे शिंदेंच्या प्रतिमेला डाग लागू शकतो। त्याचसोबत शिवसेनेकडून नेहमी बाळासाहेबांचे विचार पुढे केले जात असल्याचा दावा केला जातोय। मात्र काही आमदार आणि मंत्र्यांच्या वर्तनामुळे हे कसले विचार घेऊन पुढे जात आहेत असा प्रश्न विरोधक आणि सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। त्यामुळे शिवसेनेची कोंडी होतीये। तर आगामी काळामध्ये येत्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तर त्यावेळेला आपण लोकांसमोर जाताना आपल्याला हे प्रश्न अडचणीचे ठरतील आणि लोकही म्हणतील की तुमचे मंत्री असे करतात, तुमचे आमदार असं वागतात, मारतात, भाषा वेगळी वापरतात आणि अनेक वादग्रस्त गोष्टी समोर येतात, तर अशा वेळेला पक्षाच्या एकंदरीत प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो। म्हणून कदाचित शिंदेंना असं वाटलं असेल की यापुढे तरी किमान
असं प्रकार घडू नयेत याची काळजी घ्या. तुमच्यामुळं माझी बदनामी होते असं पद्धतीचं ते बोललेले आहेत आणि मला वाटतं त्याच्यामागे हाच अर्थ आहे. आता एकनाथ शिंदेंनी दिलेल्या तंबीनंतर तरी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आपल्या वर्तणुकीत बदल घडवणार का, आणि त्यांनी हे बदल न घडवल्यास शिंदे कोणती कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक.